आणि केलं असताना त्यांचा शोक आवरणं, त्यांच्या दुःखामध्ये त्यांना सांत्वन करणं, धीर देणं हे सोपं नाही. आणि लोक खूप रडत होते. काही बहिणीच आल्या तिथे, कदाचित ते परधर्मी असतील, राख्या घेऊन आलेल्या, त्या बॉडीला राख्या घालत होते. ते हरकत तिथे त्यांचं काय असेल ते मला माहित नाही. परंतु प्रियांनो, या जगामध्ये राहत असताना व्यक्तीचं जीवन आहे तरी किती, आणि त्या जीवनामध्ये तुम्ही करतात तरी किती, याच्याबद्दल गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण की आम्ही म्हणतो दे दे दे, प्रत्येक व्यक्ती उशिरा यासाठी येतात, किंवा अनेक जण गुरुवारी उशिरा यासाठी येतात की ते नुसते प्रार्थना करण्यापुरतं त्यांचं जीवन मर्यादित असतं. की पाळक साहेबांनी प्रार्थना करावी, देवाने प्रार्थना करावी, आमचं भलं व्हावं, आम्हाला बरकत मिळावी, आमचं कल्याण व्हावं. यस, देव देणार, तो प्रीती करतो, तो कृपेने भरलेला आहे. तो आलाच यासाठी की पित्याने एकुलता एक पुत्र दिला, त्याने देखील आपल्यासाठी प्राण दिले. इतकंच नव्हे तर त्याने आम्हासाठी पवित्र आत्मा देखील देव केला. प्रेज द लॉर्ड. सो सर्वदा देत आहे. परंतु एक मनुष्य म्हणून आम्ही काय देतो याच्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. कारण की यामध्ये 2 प्रकार आपण मागील 4 संदेशापासून बघत आहोत. की ढोंगीपणा, आमच्या जीवनामध्ये ढोंगीपणा दिसून येतो, आणि ढोंगीपणा करणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्याला जे दिसतात ते धार्मिक, ज्याला परुषी म्हटलेलं आहे, ज्यांना जबाबदारी दिलेली आहे की ते ज्या ग्रंथ आहे किंवा जी धार्मिक प्रथा यांना पुढे चालवण्याकरता ज्यांची निवड झाली आहे, ते लोक जे आहे ते ह्या समयी ढोंगीपणा करतात. आणि ते नुसतं धर्मकृत्य चालवत नाही, विधी चालवत नाही, तर ते दाखवतात आणि म्हणतात की आमच्यासारखं धार्मिक कोणी नाही. आणि धार्मिकता करत असताना किंवा धार्मिकतेला पुढे चालवत असताना किंवा पायटी जी आहे ती तिथे सादर करत असताना घडतं काय? घडतं की त्यांच्याकडे बघून जे देणारे आहेत ते खश्चिंत होतात की अरे बापरे, हे एवढे देणारे, आम्ही कोण, किंवा ह्यांच्यासारखं आम्हाला होता येत नाही. परंतु प्रियांनो, आत्ताच आपण एक शास्त्रपाठ वाचला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने इथे स्पष्ट सांगितले जुन्या करारामध्ये देणं काय आणि नव्या करारामध्ये देणं काय, जुन्या करारामध्ये धार्मिकता काय आणि नवीन करारामध्ये धार्मिकता आहे, नियमशास्त्र काय आणि डोंगरावरील प्रवचन काय. या सर्व 2 गोष्टीचा तुलनात्मक आपण इथे अभ्यास करत असताना आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की आपण जे आहोत, जे ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, जो काही भक्तीचा मार्ग दाखवलेला आहे, जो काही विश्वासाचा मार्ग दाखवलेला आहे, जो काही आशीर्वादाचा मार्ग दाखवलेला आहे, त्यावर आपण चालत असताना कुठे चुकत आहोत? कुठे अतीत होत नाही ना? कुठे स्वार्थी धार्मिकता तर दिसत नाही ना? त्यालाच पुढे येशू म्हणतो ढोंगी धार्मिकता दिसत नाही ना? आणि जर ती दिसत असेल तर आपल्याला ती आवरणं गरजेचं आहे. कारण की वचनामध्ये आपल्याला हे दिसतं की येशू ख्रिस्त म्हणतो अशा लोकांच्या बद्दल जे धार्मिकता आहे परंतु अतिता करतात, ते यांची आणि माझी कधी देखील ओळख नव्हती. कारण की ते चिन्ह चमत्कार करत असे, ते मोठे मोठे संदेश देत होते, मोठ्या मोठ्या प्रार्थना करत होते, झगे घालून ते वावरत होते, परंतु येशू म्हणतो त्यांची आणि माझी ओळख नाही. मग आपण अनेकदा म्हणतो अरे आम्ही फार बरे, आम्ही काय असं काय करत नाही. नाही प्रियांनो, तुम्ही आणि मी बरे आहोत किंवा नाही हे आपल्याला आपली कृती, पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आज्ञा जे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की जो मार्ग आहे त्याच्यामध्ये एकदा बसून चेक करणं गरजेचं आहे. कारण की आपण मंदिराला पण आलो, आपण दान पण दिलं, आपण प्रार्थना पण केल्या, कदाचित आपण उपवासही केलेले आहे, परंतु शेवटी जेव्हा रिझल्ट आला आपण फेल झालो. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये येशू आला आणि आपण खालीच राहून गेलेलो आहे. काल मी त्या अंत्यक्रियामध्ये हेच सांगितलं की ह्या मृत्यूचे समय प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. कारण की हा व्यक्ती तर आता गेलेला आहे, ह्याच्याने काही करवणार नाही, तो महानिद्रेत गेलेला आहे. जर तो विश्वासात झोपी गेला असेल तो विश्वासात उठेल. प्रेज द लॉर्ड. परंतु जर विश्वास नसताना तो जर झोपी गेलेला आहे किंवा येशूचे आज्ञापालन करत
न करता तो विश्रांती पावतला असेल तर मग त्याच्याबद्दल काही देखील आता आशा नाही. परंतु जे आपण आता विश्वासी आहोत त्यांनी आता या समय मातेच्या उदरापासून आपण बाहेर आलो आणि भूमीच्या उदरामध्ये जाण्याच्या अगोदर शेवटली संधी समजूनच आपल्या जीवनाचा विचार करणं गरजेचं आहे की आम्ही चाललो तरी कुठे. खड्ड्यात आपल्याला एक दिवस जायचं आहे, परंतु वर जायचं की खाली जायचं हा विचार गांभीर्याने करण्याचं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या विषयाकडे आज आपण गांभीर्याने बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण की यामध्ये प्रभू काय म्हणतो, किती दान द्यायला पाहिजे आणि कशा प्रकारचे दान द्यायला पाहिजे याकडे आज आपण आपली दृष्टी लावूया. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे म्हणणं होतं की दान देत असताना आपण हे दान कोणाला देतो. आपण मंदिराला नाही, कोणत्या पाळकाला नाही, कोणत्या संस्थेला नाही, आपण आपले दान देवाकरता देत असतो. आणि नंबर 2, मंदिर आणि हे जे दान आहे हे दान गोरगरिबांसाठी, गरजवंतासाठी किंवा मंदिराच्या व्यवस्थेसाठी याचा उपयोग केला जातो. आणि ही बाब एकदम क्लिअर आहे, यामध्ये काही छुप नाही, काही गुप्त देखील नाही आणि सर्वत्र आपण ही बाब बघतो. परंतु अनेकदा आपण म्हणतो की पाळक साहेब इथे फसवतात, तिथे फसवतात, मंदिरामध्ये लबाड लोक आहे, मंदिरामध्ये फसवणारे लोक आहे, अनेक मंदिरामध्ये अशा प्रकारच्या आम्हाला गोष्टी देतात, तिथे भ्रष्टता असते आणि अशा प्रकारचा गैरव्यवहार या सर्व गोष्टी आम्हाला दिसतात. त्यामुळे आम्हाला देण्याच्या बद्दल की खरोखर आम्ही द्यावं की नाही त्याबद्दल आम्ही हाक आकडत घेतो. परंतु प्रियांनो लक्षात ठेवा, तुम्ही भ्रष्टाचारकडे बघू नका, भ्रष्टतेकडे बघू नका, कारण की जगच भ्रष्ट आहे सगळीकडे. आणि ती भ्रष्टता प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये देखील होती. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये येतो, उलथा पालत करतो आणि तो म्हणतो की माझ्या पित्याच्या घराला काय केलेलं आहे तुम्ही, लुटारूंची गुहा. अरे हे मंदिर जे शलोमोन राजाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जिथे यरुशलेमच नव्हे तर अख्खे यहुदी लोकांची दृष्टी तेव्हा पण होती ना आज देखील आहे, तिथे अशा प्रकारची भ्रष्टता जर आम्हाला दिसते तर हे साहजिक आहे, हे नैसर्गिक देखील आहे. कारण की सर्वच लोक धार्मिक नसतात. आणि आपण जे आता सध्या ढोंगी धार्मिकतेच्या बद्दल करत आहोत ते धोंडी धार्मिकता वाले लोक जे आहे ते काय बाहेर रस्त्यावर फिरणारे लोक नाही, ते कुठलचे लोक आहे, मंदिरातलेच लोक आहे, ते मंदिरातलेच लोक आहे. त्यामुळे इथे येशू ख्रिस्त देखील बघतो आणि आम्ही देखील बघतो. परंतु तेव्हा देखील येशू ख्रिस्त म्हणतो की द्या, आणि आज देखील येशू म्हणतो द्या. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने असं म्हटलं नाही की त्या मंदिराला, यरुशलेमच्या मंदिराला दान देऊ नका असं म्हटलं का. उलट तो त्या मंदिरामध्ये एक गरीब विधवेकडे बघतो आणि शिष्यांना सांगतो की येणे प्रकारे तुम्ही द्या. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना माहिती आहे की गरीब विधवेचे किती श्रमाचे पैसे, तरी देखील तिचं कौतुक परमेश्वर आणि प्रभू येशू करत आहे. कारण की त्याला या गोष्टीची जाणीव आहे की ती देवाला देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे अशा प्रकारचे गुन्हे करतात, कदाचित जगिकरित्या ते गुन्ह्यामध्ये काउंटही करत नसतील किंवा ते बचावले जातील, परंतु मला सांगू द्या देवाच्या दृष्टिकोनातून ते कधी देखील सुटणार नाही. देव त्यांच्या कार्याचा नुसता हिशोब घेणार नाही, तर महाभयंकर हिशोब घेणार आहे. नुसतं महाभयंकर नाही तर अनेक पिढ्यांना देवाच्या क्रोधाला सामोरे जावं लागणार आहे. आणि ही बाब मी तुम्हाला बजावून सांगतो. अनेक उदाहरण मी देऊ शकतो, परंतु या समय ते एवढा वेळ नाही की आपण सगळ्यांच्याकडे जावं. परंतु आपल्या दृष्टीत पण असतील की ज्यांनी मंदिराचे पैसे खाल्ले, ज्यांनी मंदिरामध्ये भ्रष्टता पसरवली, त्यांचा कशा प्रकारे देवाच्या क्रोधाला सामोरे जात त्या घराण्यांचा नाश झालेला आहे. असो तर देवाला पैसे आणि मंदिराच्या द्वारे गोरगरिबांपर्यंत सेवा, हे मनुष्याला दिलेलं एक कृपा आहे देवाची, की ज्या प्रकारे मी देतो त्या प्रकारे माझ्या लोकांनी देखील देणं लागतं. आपण डायरेक्ट देवाला देऊ शकत नाही, कारण की देवाला तुम्ही आणि मी काय देणार. देवाकडे सर्वच गोष्टीचं तर निर्माण करतात. त्यामुळे देवाच्या द्वारे प्रस्थापित मंदिराला तुम्ही आणि मी देत असतो. आणि त्यासाठी आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की जुन्या करारामध्ये जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी वाचतो तर तिथे गरज काय होती. कारण की दशमांश आपल्याला दिसतं जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये देखील. तर जुन्या करारामध्ये जेव्हा दशमांश दिसतं तर त्याचा उपयोग जे आहे, त्याचा विनियोग ज्याला बनतो, तो पहिली गोष्ट होता की नियमशास्त्रामध्ये लिहिलेलं की तुम्ही ते दान द्या.
आणि ते दान आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि आपण बघूया, कारण की अनेक लोकांना म्हणतं की पाळक साहेब ते पवित्र शास्त्रामध्ये कुठे ते जरा कृपया आम्हाला दाखवा. तर आपण बघूया पवित्र शास्त्र मलाकी याचा 3रा अध्याय. मत्तईच्या अगोदर आहे मलाकी आणि याचा 3रा अध्याय. आणि यामध्ये वाचूया आपण मलाकी 3रा अध्याय आणि 7 पासून तर 10 पर्यंत 3 वचन आहे. मलाकी 3, 7 ते 10. माझे विधी पहिल्यापासून तुम्ही मोडत आलेले. पुढे माझ्याकडे तुम्ही वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन. आज आपल्याला अनेकांना असं वाटतं की आम्ही देवापासून दूर गेलो, मग देव कसा आमचे. देव म्हणतो जर तुम्ही माझ्याकडे वळला तर मी तुमच्याकडे वळेल. तुम्ही लांब पळला तर मी काय करणार. मी तर आपली आशीर्वाद घेऊन उभाच आहे. पुढे आता तुम्ही म्हणता कोणत्या बाबतीत वळवावे हा प्रश्न इस्रायली लोक विचारतात. तेव्हा हा मलाकी संदेष्टा म्हणतो की मनुष्य देवाला ठकविल काय, देवाला फसविल काय, देवालाची लबाडी करू शकतो काय. पुढे यस तो म्हणतो तुम्ही इस्रायली लोकांना तुम्ही मला फसविले आहे, ठकविले आहे. पुढे तरी ते तोंड वर करून म्हणतात की तुम्ही कोणत्या बाबीत फसवलेले किंवा ठकविले आहे आम्हाला सांगा. दशमांश व अर्पण या बाबत तुम्ही मला ठकवत आहात. तुम्ही म्हणतात मी देवाबरोबर चालू इच्छितो, मी देवाच्या मागे चालू इच्छित. परंतु जेव्हा देवाच्या वचनाकडे आम्ही बघतो तेव्हा त्या देवाच्या वचनामध्ये जे काही गोष्टी लिहिलेल्या त्यामध्ये दशमांश किंवा अर्पण देण्याची वेळ येते तेव्हा आपण म्हणतो संतोषाने देणारा देवाला आवडतो. हेच आपल्याला फार आवडतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. आणि त्यामुळे तुम्ही त्यापासून पळतात. प्रभूला धन्यवाद असो की या मंदिरामध्ये 70 ते 80% लोक दशमांश आज देखील देतात. परंतु आपण याबद्दल गांभीर्याने विचार करणं की दशमांश आणि अर्पण याबद्दल तुम्ही मला ठकवलेलं आहे. पुढे लिहिलेलं आहे 10व्या वचनामध्ये काय करायला पाहिजे. आणि त्यामुळे तुमच्यावर शाप आहे. पुढे माझ्या मंदिरात अन्न असावे, माझं मंदिर समृद्ध असावं, माझं मंदिर कार्यरत असावं, माझं मंदिर इतरांना मदत करण्यासाठी सजोदित त्याच्या भांडारात पैसे असावं म्हणून सर्व दशमांश तुम्ही मंदिराच्या भांडारात आणा. पुढे मग काय मिळणार आहे तुम्हाला. याच्या बदल्यात आम्हाला मिळणार काय. आकाशातले कपाट उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईन, मी तुम्हाला देईन. प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण अनेकदा म्हणतो की मी लहान आहे, मी दुबळा आहे, मनुष्य आहे, मी काय देणार. परंतु आपल्याकडे बहुत गोष्टी देण्यासारख्या आहे. प्रेज द लॉर्ड. यस आपण मंदिरामध्ये येतो, त्याची स्तुती आराधना करतो. आरंभाचा समय मी नेहमी म्हणतो देण्याचा समय आहे. प्रार्थनेच्या द्वारे आपण त्याची उपकार स्तुती करतो, गीतांच्या द्वारे स्तुती करतो, साक्षाच्या द्वारे आपण स्तुती करतो. हे देवाला देणं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण हे देखील फसवतात. यामध्ये देखील तुम्ही गांभीर्याने घेतले तर मग काय तुम्ही देताय आणि किती वेळेस तुम्ही घेणारे होणार. देव म्हणतो तुम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहात. आणि राजपुत्र आणि राजकन्या नुसतं मागतं म्हणजे तुम्ही भिकारीच आहात. मग तुम्ही राजपुत्र राजकन्या झाले तरी कसे. आणि यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की देण्याचा भाग हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही मनुष्याला देत नाही, तुम्ही कोणत्या संस्थेला देत नाही. हे दान कोणाला देत आहे, कोणाला देत आहे. आणि देव विसरेल का. देव कसा विसरेल. देवाला जेव्हा तुम्ही देतात, गीतांच्या द्वारे स्तुती देतात, प्रार्थनेच्या द्वारे आभार मानतात, त्याचप्रमाणे साक्षीच्या द्वारे त्याला उंचावतात, हे देवाला तुम्ही देताय. आणि देव विसरेल का नाही. ज्या प्रकारे देव न देणाऱ्याला विसरत नाही त्याप्रमाणे तो ह्या गोष्टीला ठकवणाऱ्याला देखील विसरणार नाही. आणि जो देतो त्याच्याबद्दल खूप स्पष्टतेने सांगितलंय की मी आकाशातले कपाटे उघडून तुम्हाला पुरणार नाही.
पुरणार नाही एवढे आशीर्वाद देतो की नाही माझी प्रतीती पहा. देव फसवणार आहे का? ठकवणारे कोण आहे? मनुष्य आणि आम्ही. परंतु परमेश्वर फसवत नाही. आणि जे दशमांश देतात, जे अशा प्रकारे दान देतात, जे देवाला देण्याच्या बद्दल मागे पुढे बघत नाही की मला हे कमी पडेल, मला ते कमी पडेल, माझं हे होईल, मला ते होईल, असा विचार ते करतात, त्या गोष्टी त्यांना निश्चित कमीच पडणार. परंतु आपण म्हणतो काही जरी झालं, पहिले देवाचं मी देवासाठी बाजूला काढून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण देवाचं देवासाठी बाजूला काढून ठेवतो, तेव्हा देव आकाशातले कपाट उघडून त्याच्या 100,000 पट देतो. प्रेज द लॉर्ड. आणि हा विश्वास असणं की मी तो विश्वास देवाचं आज्ञा पालन करतो, तर मला सांगू द्या, त्यांना तो आशीर्वाद मिळाले आहे, मिळणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे जे देत आहे, जे पिढ्यानपिढ्या देत आहे, त्यांनी या गोष्टीची प्रचिती घेतलेली आहे. आपण जर घेतली नसेल तर अवश्य घ्या, कारण की आपण देवाला ठकवू शकत नाही. आणि त्यामुळे आता आपण अशा व्यक्तींच्याकडे जाणार आहोत ज्यांनी दशमांश देऊनही ठकवलं. म्हणजे दशमांश देत म्हणजे काय करत आहे? आज्ञापालन करत आहे. परंतु आज्ञापालन आणि दशमांश देत असताना त्यांनी चुका देखील केलेल्या आहेत. तुम्ही मग म्हणा आम्ही तर बरं आहे बाबा, देत पण नाही आणि फसवत पण नाही. नाही नाही, हे लोक जे आहे, ज्याच्याबद्दल ढोंग्यांच्या बद्दल सांगितलेलं आहे, परुषी लोक, हे देत आहे आणि देत असताना ते त्याचा गाजावाजा करत आहे. आणि ही बाब देवाला परत नाही आवडणार. ही बाब पण देवाला आवडणारी नाही आहे. देतच नाही ते तर नच आवडणारी गोष्ट आहे, कारण ती ठकवणं असं स्पष्ट त्यांनी तिथे त्या लोकांसाठी उल्लेख केलेला आहे. परंतु असे लोक जे देतात परंतु त्याचं उदोउदो व्हावं ही ते अपेक्षा करतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी मत्तय शुभवर्तमान 23 आणि 23 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो. मत्तय 23:23 मध्ये काय म्हणतो बघा. यस. हा, पुढे. यस, ते भाजीपाला आणल्यानंतर त्या भाजीपाल्यामध्ये जर कोथिंबीर आहे तर त्याचा 10वा हिस्सा काढत, बडीशेप आहे तर बडीशेपाचा 10, जिरे आहे तर त्याच्या म्हणजे मसाल्यामध्ये पण 10वा हिस्सा ते काढत असे. आणि प्रत्येक गोष्ट ते मंदिराला अर्पण करत असे, यासाठी की कोणती गोष्टीमध्ये मी चुका सापडता कामा नाही. परंतु येशू त्यांना म्हणतो, तुमची चूक काय आहे की तुम्ही न्याय, कोणाचा न्याय करतात? इतरांचा न्याय करतात. नंबर 2, दया, तुम्ही दया दाखवतच नाही. तिसरी गोष्ट, तुमच्यामध्ये विश्वासच नाहीये की देव मला देणार. त्यांना वाटतं की लोकांनी माझं कौतुक करावं, माझं ॲप्रिशिएशन व्हावं, माझा गौरव व्हावा. हा तुमचा विश्वास आहे. देव केव्हा देईल माहित नाही, आता तर माझं कौतुक करा ना, असं म्हणून ते हाताचा उजवजा किंवा स्वतःची पाठ ठोकणारे लोकांपैकी आहेत. आणि त्यामुळे दान देत असताना आपण कसं देव, हा देखील महत्वाचा आहे. आताच मागील दिवसामध्ये मी बातमी वाचत होतो की विम्बल्डन या वर्षी इटलीचे एक खेळाडू, ज्याला सिनर असं नाव होतं, त्यांनी तो विम्बल्डन म्हणजे ग्रँड स्लॅम मध्ये एक सगळ्यात मोठी स्पर्धा मानली जाते ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये. आता इंडियाचा टेस्ट मॅच होत असताना तिथे ती स्पर्धा चालू होते आणि इंग्लंडचा सिनर हा खेळाडू याने विम्बल्डन जिंकलं. आणि जिंकल्यानंतर जी प्राइज मनी होती, जी जवळपास 45 मिलियन युरो, 45 मिलियन युरो म्हणजे जवळपास 455 कोटी रुपये. इंडियन करन्सीमध्ये 455 कोटी त्यांनी इटली मधले ज्या शाळेमध्ये तो शिकला त्याला सगळे त्या विद्यार्थ्यांना दान देऊन टाकलं. प्राथमिक शाळेत तो प्रायमरीमध्ये जिथे शिकवत होता त्या शाळेमध्ये अनेक हॉस्टेल्स होतं, विद्यार्थ्यांना अडचणी होत्या, फी भरायला अडचणी होत्या, अनेक जण अनाथ होते, अनेक जण गरजवंत होते. शाळेची दुरावस्था झाली असताना त्याला असं वाटलं की सर्व राशी अमाऊंट जे पहिल्यांदा तो विम्बल्डन खेळ जिंकत होता, त्याने म्हटलं नाही, मला या सर्व दानाला गरजवंताला द्यायचं. प्रेज द लॉर्ड. 10वा हिस्सा पण सर्व देऊन टाकलं ते. आणि काही उदो झाले. आपल्या किती लोकांना माहित आहे? आपल्या कोणालाच माहित नाही, कदाचित त्या लोकांनाही माहित नव्हतं. त्याने स्पष्ट सांगितलं की कोणाला सांगू नका.
पण हळूहळू ती बाब लीक झाली आणि सर्व मीडियापर्यंत गेली आणि लोकांना कळालं की अरे सिनरने काय केलं, आपल्या देशातल्या गरीब लोकांसाठी सर्व विनिंग अमाऊंट दिलेली. तो अतिशय गरीब होता. तो काय म्हणे की मी देखील असाच होतो, मलाही खायला अन्न नव्हतं, मी अडचणीत होतो, मी प्रॉब्लेम मध्ये होतो, परंतु तरी देखील माझा कसा तरी गुजर झाला बस, आणि मला एक 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 मार्ग देवाने खुला केला. आणि आज बघा, तर मी जर विम्बल्डन जिंकलो तर माझ्यासारखा प्रश्न, माझ्यासारख्या समस्या इतर लहान लेकरांवर येऊ नये, त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होणे, म्हणून मी सर्वस्वी त्याला देऊन टाकतो. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ही कळवळ, ही कळकळ, ही तळमळ, ही प्रत्येक जे लोक खालून वर जातात त्यांच्या हृदयामध्ये असते. आज आपल्यापैकी अनेक जण आहे जे गरिबीतून वर आलेले आहे, जे अडचणीतून वर आलेले आहे, ज्यांनी खरेखर गरिबीचा चटका, भुकेचा चटका हा बघितलेला आहे. आणि आपण एकदा श्रीमंत झालो, आपल्याकडे पैसा आला, तर आपण त्या परिस्थितीला विसरून जातो, आपण त्या मातीला विसरून जातो जिथे आपण उभे राहिलो आणि घडलो. आणि आपण अनेकदा आता मी काहीतरी विशेष आहे असं समजून त्या लोकांना जे आज त्या अवस्थेमध्ये आहे त्यांना तुच्छ मानतो आणि त्यांना काही देखील मदत करत नाही. आणि यासाठी ख्रिस्ती धर्माच्या बद्दल जर विचार केला तर हे सर्वात जास्त कळकळ आणि तळमळीने भरलेला धर्म आहे, ज्याचे आपण आराधक आहोत, आपण उपासक आहोत. आणि आपल्याला देखील कर्तव्य आहे की आपण इतरांना मदत करत असताना आपण आरंभ कुठून करावा? मंदिरापासून करावा. प्रेज द लॉर्ड. यस, मंदिरापासून त्याचा आरंभ करत जितकं शक्य होईल तेवढं द्यावं. अनेकदा पगार कमी असतो. आता मी सुरुवातीला जेव्हा जॉब लागलो तेव्हापासून मी दशमांश देत असे. पगार कमी होता तर तेव्हा काही वाटायचं नाही. मला सुरुवातीचा पगार 500 रुपये होता, तर 50 रुपये दशमांश द्यायचा तर काही वाटायचं नाही. आता म्हणजे 50 रुपये काय आहे फळाचं आहे, परंतु ते देत असते. परंतु हळूहळू जेव्हा तुमचे पगार 50,000 होतात आणि तेव्हा तुम्ही म्हणतात की अरे 5,000 रुपये द्यायचे का, तुमचा पगार 1,00,000 झाला, मग म्हणतात 10,000 द्यायचे का. अशा प्रकारची ती अमाऊंट, आकडा जेव्हा मोठा दिसायला लागतो तेव्हा आपण आपलं जे चित्त आहे ते अस्थिर होतं. अरे कसं काय द्यायचंय, माझी ही गरज, माझी ते गरज, माझं ही आवश्यकता, ही माझी ह्या गोष्टी, आता जर ही अमाऊंट मिळाली तर मी पूर्ण करू शकतो. आणि आपण टाळाटाळी करायला लागतो आणि आपण फसवेगिरीचा आराम करतो. आणि मग कधीतरी आपण येतो, म्हणतो सणाच्या दिवशी मी एवढं दिलेलं आहे, ह्या दिवशी मी तेवढं दिलेलं आहे, या दिवशी मी एवढं दिलं, असं पकडून आपण काय करतो? स्वतःला समाधान देतो. परंतु मला लक्षात ठेवा, देव समाधानी नाही. देवाने जर हात रोखला, विचार करा, मी परत रिपीट करतो, देवाने जर हात रोखला तर आमचं काय होणार? देव म्हणतो अरे तुम्हाला फसवतो का, आता मी तुला घेतो, मी घेतो तुला बाजूला. तर मग कसं काय होणार हो प्रियानो? सगळं संपलं ना तुमचं मन. आणि अनेक लोक आजारी आहे, अनेक जण बिछाण्यात आहे, अनेक जण देवाकडे गेलेले, अनेक जण विचित्र परिस्थिती, पैसा आहे परंतु खिशाला ठीक आज देखील फाटका आहे, एका बाजूने येतात दुसऱ्या बाजूने वाहत आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्हाला आणि मला सिरियसली विचार करायला पाहिजे की आपल्याला परिश्रमाचं प्रतिफळ देणारा देव तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. आणि त्यासाठी आपण गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं. आताच आपण हे वाटलं आणि त्यामध्ये आपण असं बघतो की जे परुषी होते मत्तेकृत 6व्या अध्यायामध्ये, त्यांच्याबद्दल 6व्या अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये लिहिलेले, माणसांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्याच्या समोर न करण्याविषयी जपा, केले तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला प्रतिफळ देणार नाही. लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी मला गौरव करावा, लोकांनी म्हणावं ह्याच्यासारखा धार्मिक व्यक्ती नाही, ह्याच्यासारखा देणगी दाता नाही, असं म्हणून जेव्हा आपण स्वतःची पाठ आणि स्वतःचा कौतुक करणं सुरू करतो आणि स्वतःला गौरवान्वित स्वतःला करू इच्छितो, त्या समय येशू ख्रिस्ताचं वचन हे लक्षात ठेवा की अशा धार्मिक चरण करणाऱ्या विषयी तुम्ही जपा. हे धर्माचरण नाही आहे, हे देवाला न आवडणारी गोष्ट आहे. आणि त्यासाठी त्यांनी पुढचं टायटल लिहिलं, गुप्त दान धर्म करा. गुप्त दान धर्म करा, यासाठी की लोकांना कळणारच नाही, परंतु देवाला बरोबर कळतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दान कोणाला देत आहे? देवाला. त्यामुळे देवाने प्रसन्न व्हावं
आणि देवाने आकाशात ते कपाटे उघडावं यासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गुप्तता पाळा. तुम्ही निश्चितच पैसा देत आहात आणि देवावर नाही पण संस्थेवर मेहरबानी करत आहे, अनेक लोकांवर मेहरबानी करत आहे, असा जर तुमच्यामध्ये विचार असेल तर तुम्ही स्वतःला आवरा. तुम्ही स्वतः आवरा, कारण की तुम्ही स्वतःला आणि देवाला फसवत आहात. आणि यासाठी ही बाब लक्षात घ्या की तुम्ही गरिबांना देताय, तुम्ही जर दिले नाही तर ते मरून जातील उपाशी, असं बिलकुल पण नाही. संस्था बंद पडेल असे देव देणारे लोक स्वतः उभे करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देव मंदिर उभं करतो, जेव्हा जग उभं केलं तर काय डोनर्स उभे करणार नाही का? देणारे लोक उभे, देव कुठूनही उभे करल. देवाची इच्छा योजना असेल कुठूनही तो लोकांना उभा करणार, कुठूनही कार्य करून घेणार. परंतु प्रियांनो, तुम्ही अशा चुकीच्या कार्याच्या द्वारे काय करणार आहे? स्वतःवर दंड ओढून घेणार. ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे त्याने लिहिलेलं आहे त्याच अध्यायामध्ये की ते दान धर्म करत असताना शिंगे वाजवत रस्त्याने चालत आणि सभास्थानात पुढे पुढे चालत. म्हणजे आता मी दान द्यायला चाललो की सगळ्या लोकांनी बघावं. शिंगे वाजत म्हणजे काहीतरी आता फार मोठं कर्तृत्व इथे केलं जात आहे. हो प्रियांनो, हे त्यांची प्रथा होती. मागे पण मी सांगितलं की ते एक 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 कॉईन एक 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 कॉईन टाकत होते, ज्याचा आवाज लोकांपर्यंत जावं आणि लोकांनी मोजावं की किती कॉईन टाकत आहे हे लोक. आणि त्यामुळे आपण ही बाब लक्षात ठेवा की ते जे आहे त्या गोष्टी ते करत असे. आणि परत एक बार येशू दुसऱ्या वचनाच्या शेवटी म्हणतो की ते आपले प्रतिफळ भरून पावलेले. ते देत आहे परंतु ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहे. यस प्रियांनो, आजकाल अनेक चर्चेसमध्ये किंवा NGOs मध्ये ATG हे प्रमाणपत्र गव्हर्नमेंट देतं आणि त्या ATG द्वारे जेव्हा आपण ती पावती जी आहे चर्च किंवा समाजसेवी संस्थेने किंवा धार्मिक स्थळाने दिलेली आहे, ती जेव्हा आपण आपल्या इन्कम टॅक्समध्ये जोडतो तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिबेट मिळतं, सूट मिळते. आणि लवकरच आपल्या चर्चची ती देखील पावती तयार होणार आहे की जर तुम्ही देतात तर निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ बेनिफिट देखील मिळावा. यस, की जर योग्य प्रकारे काही गोष्टी आहे, जसं आपण ऑडिट करून घेतो, आता आपलं ऑडिट ह्या वर्षाचं देखील जवळपास आता तयार आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा ऑडिट करतो अनेक गोष्टीच्या पावत्या आपल्याला जोडाव्या लागतात. कोणी कोणी किती दान दिलं हे देखील आपल्याला दाखवावं लागतं. एवढा खर्च झालेला आहे आणि एवढा आमच्याकडे इनकमिंग आलेला आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्हाला लिहावे लागतात, दाखवावे लागतात. आणि सरकार त्याला मान्यता देऊन ते ऑडिट क्लिअर करत असते. आणि त्यामध्ये दिलेल्या पावत्यांच्या बद्दल ATG म्हटलेलं आहे मी की त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटकडून जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स भरतात त्याच्यामध्ये तुम्हाला सूट देखील मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या परंतु येशूला ही गोष्ट आवडत नाही. मग आता येशूला आवडते तरी कोणती गोष्ट? त्या अगोदर आपण काही यादी बघू की जगामध्ये किंवा भारतामध्ये सगळ्यात जास्त देणारे लोक कोण आहे. तर त्याच्यामध्ये नंबर लावणं योग्य नाही आहे, परंतु एक आपली माहिती असावी त्यामुळे मी आपल्याला सांगतो की अजीम प्रेमजी विप्रोचे फाउंडर आहेत. हे 29 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 2.5 लाख करोड रुपये त्यांनी गोरगरिबांमध्ये वितरित केले त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने. ते शिया मुस्लिम आहे परंतु तरी देखील देण्याचा आत्पत त्यांना आहे, अजीम प्रेमजी. आणि त्यांनी जवळजवळ 2.5 लाख कोटी रुपये आपल्या फाउंडेशनच्या द्वारे लोकांना वितरित केले. त्याचप्रमाणे जेव्हा आपण अंबानीच्या बद्दल म्हणतो, मागील वर्षामध्ये त्यांनी 407 करोड रुपये विविध संस्थेला दिलेले आहे. टाटांच्या बद्दल आपण नेहमी म्हणतो 830 लाख करोड रुपये, 830 लाख करोड रुपये त्यांनी वितरित केलेले आहे. बिल गेट्स हे देखील भारतामध्ये कार्य करतात आणि जगामध्ये काम करतात. 100 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळ 8 लाख करोड रुपये त्यांनी वितरित केले. आणि त्यांचे जे एक फाउंडेशन आहे बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन, ते आपल्या बुधवार पेठमध्ये देखील काम करतं. पुण्यामध्ये पण ते अनेकदा येऊन गेलेले आहे. आणि हे अशा प्रकारचे विविध समस्याग्रस्त लोक, अडचणीमध्ये असले गोरगरिबांसाठी ते नियमित सेवा करतात. प्रेज द लॉर्ड. प्रभू धन्यवाद असं की अशा प्रकारचे लोक दिले. परंतु अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतो की फसवे
लोकांना लुबाडून, लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे पैसे उकळून आणि मग संस्था गरिबांची मदत केली. हे पटतं का हो? देवाला पटत असेल का? आणि अनेक लोकांनी बघितलं, इथून फसवायचं, इथून लुटायचं आणि इकडे जाऊन गरिबांना किंवा देवसंस्थेला मदत करायची. हे देवाला आवडणार नाही. देवाला ही बाबा आवडणार नाही की तुम्ही फसवेगिरीने कमवतात आणि ते फसवेगिरीचं धन काय करतात, देवाला देतात आणि म्हणतात वा देवाने मला एवढं देवाला दिलं, मी देवाला तेवढं दिलं. मी ह्यांच्याबद्दल नाही म्हणत की हे फसवे आहे, परंतु आपल्याला अनेकदा आपल्या देशामध्ये ही बाब स्पष्ट दिसून येतात. देणारे मोठे मोठे शेठ आणि अनेक मोठे मोठे लोक आहे, परंतु त्यांनी पैसा कसा कमवला आणि कसा कमवत आहे हे आपल्याला दिसतं आणि ते मग दानशूर बनतात आणि लोक म्हणतात वा वा किती वाटते शेठ आहे. परंतु तो पैसा कुठून आलेला आहे, काय ते देवाला आवडत असेल काय? मला तर नाही वाटत ते देवाला आवडत असेल की तुम्ही लुटता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूने त्यांना थोडंसं काहीतरी टाकतात. हे कुठे देखील निश्चितच आपल्याला म्हणावं की चॅरिटी वर्क जे देवाला शोभेल असं नाही. परंतु एक घटनेकडे प्रभू येशू ख्रिस्त आपलं लक्ष केंद्रित करतो. लूक शुभ वर्तमान 21वा अध्याय आणि पहिल्या 4 वचनामध्ये. लूक 21 अध्याय आणि 4 वचन. मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या बरोबर मंदिरामध्ये उभा आहे. अनेकदा आपण ही गोष्ट किंवा हे प्रसंग बघितलेला आहे. आणि येशू आपल्या शिष्यांशी सह मंदिरामध्ये उभा आहे आणि दान नेहमी दिल्याचं काम चालू आहे. लोक नेहमी येतात, संदेश ऐकतात, विविध विधीमध्ये सहभागी होतात आणि त्यानंतर अर्पणाच्या बरोबर ते दान देत आहे. आणि दान देत असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या दृष्टीकडून धनवान जे दान देत आहे, जे भंडारात टाकत आहे त्याकडे नजर लावतो. त्याच्याकडे जो बघत आहे ओजस येशू ख्रिस्त धनवान. आणि त्यामुळे तो म्हणतो की एक दरिद्री विधवा तिथे आलेली आहे. एका बाजूला मोठे मोठे लोक दान देत आहे, तर दुसऱ्या बाजूला एक विधवा देखील आहे गरीब, आणि ती देखील दान देण्यासाठी आलेली आहे. आणि अशा समय गरीब विधवा जी आहे ती दान देण्यासाठी आल्यानंतर ती तिची धैर्य होतच नाही की लोक लाखोने पैसे टाकत आहे आणि मी चिल्लर घेऊन आलेली आणि दाळ टाकते, तर लोक काय म्हणतील. तर बिचारी दडपण घालीच आली असेल, ती टाकू द्या विजय, ह्यांना टाकू द्या, मोठे लोक ह्यांना टाकू द्या. तिलाही म्हटलं हे बाजूवर बाजूवर, साहेब आलेले, शेठ आलेले, शेठ आलेले, शेठांना टाकू द्या पहिले. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे शेठ लोकांना लगेच पुढे पुढे एंट्री, गरीब चला बाजूवर चला नंतर या असं म्हणून गरिबांना हाकलून देतात. तो बिचारे शेठ लोक आले आणि त्याच्याबद्दल असं लिहिलं की धनवान, आणि ते दान टाकत आहे टाकत आहे टाकत आहे. पुष्कळ वेळ भरपूर टाकलेला आहे. शास्त्री परुषी एकदम खुश, आज आपला गल्ला लय भरून गेलेला आहे, अतिशय प्रसन्न आहे, कारण की आजच्या दिनी बहुत चांगला झालेला आहे धंदा आपण म्हणून. कारण की येशू ख्रिस्तांनी ते काय सांगितलं होतं, लुटारांची गुहा. आणि दुसऱ्या बाजूला ती विधवा, आता बिचारीला वेळ आलेली आहे, तिला कसं तरी चान्स मिळालेला आहे. आणि ती दरिद्री विधव्याच्या बद्दल सांगितलंय दुसऱ्या वचनामध्ये. ती दरिद्री विधवा हिने 2 टोले टाकलेले आहे. आपण चित्रामध्ये पण बघत आहे 2 टोले ती टाकत आहे. 2 पैसे वर लिहिलेले आहे. आणि त्या 2 पैसे आणि इथे लाखो रुपयाचे डोनेशन याकडे येशू बघत आहे आणि शिष्यांना आणि सगळेच लोक बघत आहे. आणि त्या समय येशू 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे खरे सांगतो, या दरिद्री विधवाने या सर्वांपेक्षा अधिक टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हिने 2 टोलेने $2 मिलियन टाकलेले आहे तुमच्या भाषेमध्ये जर सांगायचं. कारण की या टोल्याच्या एक टोल्याची किंमत जास्त आहे ह्यांनी दिलेल्या या सर्व पैशापेक्षा. हे तुमच्या हिशोबाने श्रीमंताने दिलेले पैसे अधिक असतील, परंतु गरीबाचे हे 2 टोले जे आहे ते देवाच्या हिशोबाने बहुत आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुमचा जो तराजू आहे तो श्रीमंताकाठी झुकला असेल, परंतु देवाचा तराजू आहे तो गरिबांसाठी झुकत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शिष्याने नवल वाटलं असेल असं कसं होऊ शकतं. मग येशूने पुढे स्पष्ट केलेलं आहे, कारण दरिद्री विधवाने आपल्या सर्वांपेक्षा अधिक टाकले, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान टाकले. त्यांना 1 लाख रुपये इन्कम आहे, त्याच्यातून त्याने 1000 रुपये टाकलेले. परंतु जेव्हा ह्या विधवेकडे बघतो, विधवेला आपल्याला माहिती आहे की नवरा नाही आणि घर कसं चालतं, आणि अशा अवस्थेमध्ये तिने आपली सर्व उपजीविका टाकून दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अरे तिने लाखो रुपये टाकताना बघितलं, ती म्हटलं अरे मी कसं काय ठेवू माझ्यासाठी.
जाऊ द्या, आज मी मंदिराला आलं तर मी सर्व काही टाकून देणार. प्रेज द लॉर्ड. घरी गेल्यानंतर आता तिला खायला पैसे नाही, आजचे जे तिचं जे काय आहे खाणं पिणं काय जे काय असेल ते आणत असेल ते देखील ती आणू शकत नाही. कदाचित तिला उपाशी झोपावं लागणार, परंतु ती प्रसन्न आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की जे होतं माझ्याकडे होतं, माझ्या देवाने मला दिलं, मी देवाला दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे प्रियांनो एक बाप आपण लक्षात ठेवा की देवाचं लक्ष तुम्ही किती देतात याकडे नाही, तर तुम्ही कसे देतात हे महत्वाचं आहे. आज्ञापालन तर गरजेचं आहेच, आज्ञापालन देव प्रसन्न होतच होतो, परंतु 10% बद्दल नाहीये, इथे 100% बद्दल सांगितलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणा मग लगेच 10% वाले बाजूलाच होऊन जातो, थोडंसंच टाकायचं, मग 2 टोले तर आम्ही टाकतो, उद्यापासून कशाला 20 रुपये टाकायच्या जागे 2च पैसे टाकतो आम्ही. नाही, तसं नाही. इथे 100% 10% आज्ञा म्हटली, परंतु ती गरीब 10% नाही तर 100% टाकत आहे, आणि त्यामुळे देव त्याला श्रेष्ठ म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती देतात त्यापेक्षा कशा अवस्थेमध्ये देतात हे फार महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही गरीब आहे, तुम्ही अडचणीत आहे, तुमच्याकडे धन पैसा नाही, आम्हाला मंदिर तुम्हाला लुबाडू, आणि देव देखील तुम्हाला लुबाडू इच्छित नाही, परंतु देवाची इच्छा आहे तुमची परिस्थिती बदलावी. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की तुमची जी आर्थिक परिस्थिती सुधारावी. देवाची इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्य संदर्भात बरकत यावी. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी एक उपाय देवाने सुचवलाय की आज्ञापालन तर कराच करा, परंतु देवाला जेव्हा देण्याची वेळ येईल तेव्हा आपण द्या. अनेक लोक देतात. पाळक साहेब, आम्हाला खूप आनंद वाटतो, आमच्या घरामध्ये वाढदिवस झाला, आमच्या घरामध्ये ॲक्सिडेंट झाला, आम्ही बचावलं, किंवा आम्हाला प्रमोशन मिळालं, आम्हाला आमच्या पगारामध्ये वाढ झाली वगैरे वगैरे, मग आम्ही जास्त देतो, काहीतरी स्पेशल दान देतो. परंतु आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आला, आमच्या घरामध्ये अडचण आली म्हणून मी दान देते, असं फार कमी लोक देतात. पाळक साहब, हमारे घर में ना वो बहुत बीमार हो गए, इसलिए आम्ही स्पेशल दान देता अभी, असं म्हणणारे फार कमी लोक आढळतील आपल्याला. यस प्रियांनो, परिस्थिती विपरीत आहे, परंतु त्या समय देखील तिने आपल्या परिस्थितीकडे नव्हे तर तिने देवाकडे बघितलं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा ती देवाकडे बघते आणि देते, तेव्हा देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो की हिने तर आपल्या कमाईतून सर्व उपजीविका टाकलेली आहे, आणि त्यामुळे हिने सर्वात जास्त टाकलेलं आहे. हे कौतुक कोणी केलेलं आहे? शास्त्रीने, परुषीने, लोकांनी कोणीच कौतुक केलं नाही, परंतु देवाने कौतुक केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित शिष्यांनी पण कौतुक केलं नसत, परंतु येशू जो देव आहे तो म्हणतो माझ्या पित्याने मला पावशेर येशूला पाठवलं नाही, येशूला अर्धा येशू इकडे ठेवला ना अर्धा येशू तिकडे ठेवला, असंही केलं नाही. येशूच्या जागेवर इतर लोक नाही, तर येशू हा त्याचा एकुलता एक पुत्र होता आणि त्याला पूर्ण जगासाठी देव केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपले हात तुटू दिले, पाय तुटू दिलं, आणि थोडंसं रक्त वाहू दिलं आणि गेला निघून, असं झालं का? त्याने आपलं संपूर्ण जीवन त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि देव संपूर्ण देतो आणि मनुष्य हात राखून राखून देतो. तर मला सांगू द्या की तुम्ही कसं देवाला संतुष्ट आणि समाधानी करणार? प्रेज द लॉर्ड. देवाला दानापेक्षा जीवन महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आमची किंमत किती आहे? जर कोणी विचार तुझी किंमत किती आहे रे भाऊ, तर आपण सांगू शकत नाही. आपण सांगू शकत नाही. कोणी म्हणणार नाही माझी किंमत 10 लाख रुपये, कोणी म्हणणार माझी किंमत 1 कोटी आहे, 10 कोटी आहे, किती कोटी असलं, आपण त्याचा मोल करू शकत नाही. परंतु एकच गोष्ट खरी आहे की मनुष्याचा जीव हा पैशापेक्षा जास्त आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपण जातो, जेव्हा आपल्याला ICU मध्ये नेतात, तेव्हा एकच गोष्ट आहे की डॉक्टर साहब कुछ भी करो, जितना पैसा लगेगा लो, पर उसको बचाओ, उसको जीवन दो. बरोबर आहे ना? त्यावेळेस कोणी देखील पैशाकडे बघत नाही, कोणी देखील विचार करत नाही माझे दागिने गेले तरी चालतील, माझं घर गेलं तरी चालेल, माझी जागा विकली तरी चालेल, परंतु माझा व्यक्ती मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीचा मोल तिथे तुम्हाला आणि मला कळतो, परंतु तो जिवंत व्यक्ती जेव्हा देवामध्ये आणि घरामध्ये चांगला चालता फिरतो जातो, मग देवाला कोण विचारतो? आणि ही बाब आपण गांभीर्याने घेत नाही. देवाने तुमच्यावर किती उपकार केलेले, किती कृपा केलेली आणि दररोज करतो, याबद्दल आपण कधी देखील सिरियस होत नाही. आणि त्यामुळे
जर तुम्हाला त्याचं महत्वच कळत नाही तर तुम्ही देण्याबद्दल देखील चॅरिटी वर्क म्हणून काहीतरी देऊन टाकतात आणि प्रसन्न होऊन घरी जातात की खरोखर आज मी काहीतरी केलेलं आहे. परंतु प्रियांनो, आज या शिक्षणाच्या द्वारे तुम्ही काही गोष्टी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रशंसा कोणाकडून, व्यक्तीपासून नव्हे तर आम्हाला प्रशंसा देवापासून आहे. तर देवाची आज्ञा पालन बरोबरच आपल्याला सर्वस्वी देणं अतिशय गरजेचं आहे. एक आदिवासी भाग होता आणि तिथे एक मोठी सभा आयोजित करण्यात आली आणि मोठी सभा आयोजित करण्यासाठी हजारो लोक तिथे जमा झाले. आणि त्या सभेचं आयोजन जे करण्यात आले त्यामध्ये सांगण्यात आलं की ह्या भागामध्ये ह्या गोरगरिबांसाठी मंदिर नाही, चर्च नाही, आणि त्यासाठी एक चर्चची स्थापना किंवा बिल्डिंग बांधण्याचं काम आम्ही हाती घेत आहोत. परंतु आमच्याकडे अशा समय पैसे नाही, आम्ही उघड्यावर इतके दिवस चर्च घेतो किंवा इतरत्र घेत आहोत. परंतु आज आम्हाला जर चर्च स्थापन करायचं तर कृपया या सभेच्या द्वारे जे काही मिळणार आहे त्याद्वारे आम्ही निश्चित देवाचं मंदिर उभारू. आणि लोकांना उत्तम असं सर्व काही देण्याबद्दल शिकवलं. आणि मग जेव्हा दान देण्याचा वेळ आला तर लोक खूप उत्साही झाले आणि काही लोकांनी हजारो रुपये टाकले, काही लोकांनी पूर्ण पाकिट टाकून दिलं, काही लोकांनी आपले घड्याळ काढून टाकले, तर काही स्त्रियांनी आपल्या हातातले किंवा कानातले दागिने टाकायला सुरुवात केली, काही लोकांनी गळ्यातली चेन काढून सोन्याची टाकली आणि अशा प्रकारे देऊ लागले. आणि तेवढाच एक दानचं जे अक्षरशः सगळीकडे फिरत होते आणि ते फिरत असताना ते एका गरीब मुलीच्याकडे गेले आणि तिने खिशात बघितलं, काहीच नाही तिला देण्यासाठी. आणि मग त्या दानपेटी वरती स्वतः बसून घेतलं तिने आणि ती म्हणे की आता मी स्वतःलाच देवाला देऊन टाकते. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये, मी गरीब आहे, मी ह्याच्यासारखं सोनं चांदी आमच्याकडे नाही आहे, ना गळ्यामध्ये काही आहे, ना पाकिटामध्ये काही आहे, ना माझ्या घरामध्ये काही आहे, मी स्वतःलाच देते. प्रेज द लॉर्ड. देव कोणाची जास्त प्रसन्न झाला असेल? त्या गरीब मुलीला, की स्वतः सर्वस्वी तिला दिलेलं आहे. आता इथे विधवेच्या बद्दल देखील. हो प्रियांनो, देवाला दान धर्म या सर्व गोष्टी तर निश्चितच जो विश्वास चालतो तो द्यायलाच लागतो. प्रेज द लॉर्ड. त्याला शिकवायची गरज नाही. परंतु ज्या समय तुम्ही आपलं सर्वस्वी देवाला अर्पण देतात की देवा आता यापुढे माझं जीवन तुझ्यासाठी मी अर्पण करतो, मी जे काही करल जगल ते तुझ्यासाठीच मी आपलं जीवन अर्पितो, माझं घराणं मी तुला समर्पित करतो आणि हे म्हणतो की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार, तेव्हा देव प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, तेव्हा देव प्रसन्न होतो की यस हिने आपल्याला पुरेपूर देऊन टाकलेलं आहे. आणि यासाठी प्रियांनो, देवाला सगळ्यात मौल्यवान गोष्ट जी आपल्यालाही माहिती आहे की मनुष्य आहे, आणि मनुष्य जेव्हा देवाला सर्वस्वी आपलं देऊन टाकतो तेव्हा देव आनंदित होतो, हर्षित होतो आणि त्याला आणि ज्या संस्थेमध्ये किंवा जिथे तो काम करतो त्या संस्थेला देव आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. आज आपण इथे ऐकत असताना, आज आपण संदेशाच्या या सभाला इथे ऐकत असताना आम्ही देवाला काय देणार आहोत? आपल्यापैकी अनेक जण अडचणीत आहे, गरिबीत आहे. या समय देवाला आपण देणार काय? आणि आपण वेळ सुद्धा देवाला देत नाही. पूर्ण सर्वस्वी देण्याची तर बापच सोडा, आपण म्हणतो वेळही नाहीये देवासाठी आपल्याला. आपण किती लेवल आपला हाय चाललेला आहे, आपला स्टँडर्ड किती आहे, खायला अन्न नाही, भिकेला लागले, परंतु देवाच्याकडे जायला पण वेळ नाही. अशा अवस्थेमध्ये देवाने तुमची प्रार्थना काय ऐकावी? आताच आपण वचन ऐकलेले की तुम्ही माझ्यापासून दूर गेले त्यामुळे मी पण तुमच्यापासून दूर गेलेला. देव स्पष्ट सांगतो, तुम्ही जर देवाला मानत नाही, तुम्हाला जर देवासाठी वेळ नाही, तुम्हाला जर देवासाठी काही घेणं देणं नाही, नुसत्या गरजापुरता देव तुम्हाला लागतो. जेव्हा आजारी पडतात तेव्हा पाळक आणि लोकांची प्रार्थना हे तुमचं जीवनाचं उद्दिष्ट असेल तर तुम्ही काय अपेक्षा करता देवाकडून? आणि मग म्हणायचं की हमारी प्रार्थना सुनली नाही, आमची प्रार्थना ऐकली नाही, आमच्या प्रार्थनेस होतो. अरे तुम्हाला हक्क तरी काय आहे? तुम्ही कंप्लेंट तरी का करतात? तुम्ही काय केलं देवासाठी? देवाने आता मी सांगितलं की काय 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 केलेलं आहे, परंतु तुम्ही देवासाठी काय केलं हा प्रश्न काहीच नाही. आणि तरी देखील तुम्ही मागतात कसं? उधळा पुत्र जो होता त्याने सगळं काय गमवून टाकलं. मग तो गेल्यानंतर म्हणतो का अभी मैं वापस आ गया, अभी मेरे की परत द्या. तो म्हणतो भाई सगळं झाला, तुझा हिसाब क्लिअर आहे. तू उधळ्या होताना तू सगळा पैसा धन तुझा इस्टेट तू गमवून टाकलेली आहे. परंतु पिता तसा म्हटला का? पिताने त्या उधळ्या पुत्राला उधळल्याच्या नंतर देखील
काय केलेलं आहे? स्वीकार केलेलं आहे. हो प्रियांनो, आपण कितीतरी उधळलेलो आहे, परंतु जेव्हा वचने आपल्या कानाशी पडत आहे, मी परत वारंवार सांगतो, मी वारंवार रिपीट करतो की हे वचन कानाशी पडत असताना जर आपण स्वतःमध्ये सुधार घडून आणत नाही, जे ऑनलाईन आहे त्यांना देखील सांगू इच्छितो, आपण बदल घडून येत नाही, कदाचित वेळ निघून जाईल, कदाचित वेळ निघून जाईल. शेवटच्या क्षणी तुम्ही म्हणाल की अभी मेरे ये सब ले लो, धन संपत्ती, काही फायदा नाही. जेव्हा तुम्ही तारुण्यात असताना, जेव्हा तुम्ही देवाच्यासाठी धडधाकट असताना आणि जेव्हा तुमच्याकडे धन पैसा असताना, तेव्हा तुम्ही काही दिलं नाही, शेवटल्या क्षणी देवाला काही भीक नाही लागलेली आहे. देवाला जीवनातला प्रत्येक दिन महत्वाचा जर तुम्हाला दिलेला आहे, तर त्या दिवसामध्ये देखील तुम्हाला लगेच द्यायचंय. आम्हाला प्रत्येक दिवसाचा पगार देतो की नोकरीमध्ये, मग आपण ऍबसेंट राहिलो तर अनेकदा आपले पगार जे परमनंट त्यांचे कट होत नाही, ते देखील कन्सिडर केले जातात. परंतु प्रियांनो, जर आम्हाला प्रत्येक दिनी पगार लागतो, तर देवाने आम्हाला इतकं काही प्रत्येक दिनी दिली काहीच देत नाही. आपण वेळ पण नाही, प्रार्थना करायला वेळ नाही, चर्चला यायला वेळ नाही, आणि आपण काय म्हणतो की आम्ही देव आम्ही भक्त आहोत. आम्ही फसवत आहोत. शास्त्री पुरुषी तरी ढोंगी होते, पण ते देत होते ना, ते मंदिरामध्ये कार्य पण करत होते, सेवा पण करत होते, परंतु ती सेवा ढोंगी असल्यामुळे देव तिची स्वीकार करत होता. आणि आम्ही ढोंग्यापेक्षाही आमची अवस्था जर खराब असेल, आम्हाला सर्व काही मिळत असताना आम्हाला वेळच नाहीये, मग कशासाठी काम करतात? पैशासाठी. मग पैशाबरोबर तुम्ही डुबा, पैसा जाणार, तुम्ही जाणार खड्ड्यात, तुम्ही खड्ड्यात जाणार. तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी खर्च करतात, मुलाबाळांना देव दिलाच नाही, मुलाबाळांना देवात घडवलंच नाही, मग गेले ना, मुलं बरबाद झाले. कोणाला हिशोब द्यायचा? तुम्हाला हिशोब द्यावा लागेल ना त्याचा. आपल्याकडे धन आहे, पैसा आहे, फालतूच्या सगळ्या चैनीच्या गोष्टी आपण जमा केल्या आणि खर्च केला, देवाचा दशमांश, देवाचे दान तुम्ही दिलेलं नाही, उद्या त्याच पैशाच्या मुळे तुमच्या घरावर संकट येणार आहे, हे ठरलेलंच आहे. कारण की ज्यांनी पैशाचा अपेक्षा केलेली आहे, वचन आणि संत पाऊल म्हणतो की त्यांनी स्वतःला खेदाने संपून घेतलेला आहे. कारण की पैसा हा नाशाचा मूळ आहे. याचा अर्थ नाही की सगळ्याच देवाला देऊन टाका, निश्चितच या विधवेने तरी तसंच केलेलं आहे. परंतु प्रियांनो, आपण जेव्हा पैसा याबद्दल विचार करतो, तेव्हा जेव्हा आपण मंदिराला देतो, देवाला देतो, देवाच्या सेवेसाठी देतो, विश्वासाने देतो, देवाच्या आज्ञापालनाने देतो, आणि विशेष करून त्याच्याबद्दल कौतुक करत नाही की मी मंदिराला एवढं देतो, मी मंदिराला तेवढं देतो, तर देवाला ती बाब आवडते. या मंदिरामध्ये आपण कुठे पण डोनेशनचं दिसतंय का तुम्हाला? यांनी 5,000 दिले, 50,000 दिले, 5 लाख दिले, 2 लाख दिले? नाही. कारण की मंदिरासाठी अनेकांनी डोनेशन दिले, परंतु प्रभूला धन्यवाद असो की डोनर ज्यांनी या मंदिराला दिले, तर प्रत्येकाने सांगितलं की आमचं नाव देखील घेऊ नका, आम्हाला सत्कार सन्मान देखील करू नका, कारण की आम्ही मंदिराला नव्हे तर आम्ही जिवंत देवाला देते. प्रेज द लॉर्ड. आम्ही जिवंत देवाला देते. आम्ही कधी हिशोब विचारणार नाही, आम्ही कधी तुम्हाला बघायला येणार नाही, आणि ते खरोखर येत पण नाही कधी काय चाललंय. परंतु एकच त्यांना विश्वास आहे की मंदिरातला जो सेवक आहे तो विश्वासू सेवा करत आहे, त्यामुळे लाखो रुपये प्रभूमध्ये आज या मंदिराला मिळालेले आहे, आणि त्याची जे गरजवंत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे. प्रभू तुला त्यांना आशीर्वाद. आज प्रत्येक वर आपण प्रभूकडे जात असताना इथे कोणत्या पाळकाची यादी पण दिसत नाही. दिसते का? हा पाळक इथून इथपर्यंत, तिथून तिथपर्यंत नाही. कारण की आम्हाला माहिती आहे आमची सेवा जी आहे आणि आमचं जे काही आहे ते देव नोंद करत आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्य हे विसरून जातील, परंतु देव हा विसरणार नाही. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये कठीण समय आलेला होता, तेव्हा आमच्याकडे जे काही थोडेफार पैसे होते, आम्ही ते सर्व पैसे गोरगरिबांना त्या समय म्हणजे गरजवंतांना देण्यात आले. प्रेज द लॉर्ड. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यापैकी अनेक जण आहे की प्रभूमध्ये त्यांची गरजा पूर्ण करता मंदिराने काय केलेलं आहे? आपले कपाट उघडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे आपलं कार्य आहे की जेव्हा गरजवंतांना गरज आहे तेव्हा त्याचा पुरवठा करणारा यावे ईरे हा देव आहे, आणि देव ते देतो. प्रेज द लॉर्ड. परंतु पैसे देऊन कोणाचं धर्म परिवर्तन इथे केलेलं नाही. आहे का कोणी असं की पैसे देऊन कोणाला ख्रिश्चन केलेलं आहे? नाही. यस, प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, आणि प्रभू मध्ये आम्ही इतरांना मदत करतो. असो. आणि जेव्हा आपण या गोष्टीकडे जातो,
तेव्हा गुप्त दानाबद्दल जेव्हा मत्तेय शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की तुमच्या उजव्या हाताला कळू नये की तुमच्या डाव्या हाताने किती दिलेलं आहे. हे अशक्य बाब आहे, परंतु तरी देखील ख्रिस्त हे म्हणतो की तुम्ही हे सर्व करत असताना निश्चितच ही बाब लक्षात ठेवा की तुम्ही त्याची जाहिरात करू नका, पब्लिसिटी करू नका आणि त्या देणाऱ्या देणगीमध्ये घोडून जाऊ नका. आणि चर्चेसमध्ये आपण गेलो तर बेंचेसच्या मागे डोनर्सचे नाव लिहिलेले राहतात. बघितलं ना आपण अनेक चर्चेसमध्ये फॅनवर गेलं, फॅनवर लोकांचे नाव लिहिलेलं आहे ना, भिंतीवर लोकांचे नाव लिहिलेलं राहतं. सगळीकडे पुलपीट असतं तर पुलपीटवर लोकांचे काहीतरी नाव, ह्याने दिलं त्याने दिलं त्याने दिलं, खुर्च्यांवर नावं, सर्वत्र घड्याळांवर नावं, ह्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ ह्याच्या स्मरणार्थ दिलेले. यस, लोक देतात, त्यांची अपेक्षा असते की आमच्या ह्या व्यक्तीच्यासाठी जर आम्ही दिलेलं आहे तर ते कायम लक्षात ठेवा. हो प्रियानो, मनुष्य काय करणार? वस्तू येईल, वस्तू जाईल, ती मोडगळीत जाईल, पडून जाईल कुठेतरी. फॅन काय मरेपर्यंत चालेल का? 100 वर्ष चालेल का? नाही, तो जाणार आहे तुटून. परंतु प्रियांनो, देव कधी विसरत नाही. त्यामुळे तुम्हाला हे रिमाइंडर, हे कौतुक हे करण्याची गरज नाही. अनेक जण डोनेशन देतात आणि अनेक मंदिराला डोनेशन देतात, मग त्यांच्यासाठी स्पेशल खोली, त्यांच्यासाठी स्पेशल चेअर, त्यांच्यासाठी स्पेशल जागा, ह्याची ती अपेक्षा करतात की आम्हाला स्पेशल सूट मिळायला पाहिजे. हॉस्पिटलला दिलेलं आहे, आम्हाला स्पेशल आता तिथे ट्रीटमेंट किंवा स्पेशल सगळे काही रिझर्व गोष्टी मिळायला पाहिजे, की आमच्या नातलगांना त्या गोष्टी मिळायला पाहिजे. ही अपेक्षा ठेवून ते दान आणि धर्म करत असतात. हो प्रियांनो, ही बाब देवाला आवडणारी नाही. येशू आत्ता स्पष्ट सांगतो की उजव्या हाताला आणि डाव्या हाताला काय एकमेकांना देण्याच्या बद्दल आहे ते कधीही कळता कामा नाही. इतकं गुप्तपणे तुम्हाला आणि मला द्यायला पाहिजे, तेव्हा तुमचा स्वर्गीय पिता त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल. आणि यासाठी आपण ही बाब लक्षात ठेवा की आपण लोकांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा स्वतःची कौतुक करून घेण्यासाठी निश्चितच देऊ नका. अनेकदा अनेक लोक म्हणतात, बाबा आज सगळं दिलं बरं वाटतं, आणि चांगली गोष्ट, आपण समाधानी असतो की देवाला आपण दिलेलं आहे. परंतु किती दिलेलं आहे याबद्दल देखील गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये जर दशमांशाच्या बद्दल बघितलं तर एकदम सुरुवातीला अब्राहमाच्या काळात दिसतं. मल्कीसदेक, आज संदेशच्या मुलाचं नाव सदेक आहे. मल्कीसदेक जो शालोमचा राजा होता, आणि तो जेव्हा अब्राहमाला विजय प्राप्त केल्यानंतर अब्राहमाच्या समोर आला आणि त्याने द्राक्षरस आणि त्याचप्रमाणे तिथे जी काय पोळ्या ज्याच्या त्याला दिलेल्या आहे, आणि त्या मोबदल्यात अब्राहमाने त्याला विजयाचा 10% भाग दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या काळापासून देण्याची प्रवृत्ती मनुष्यामध्ये निर्मित झालेली आहे. त्या अगोदर देखील काईन हाबेलचं आहे देणं. काईन हाबेलने आपण बघितलं, एकाचा स्वीकार केला, एकाचा अस्वीकार केला. मागच्या वेळेस संदेशात आपण बघितलं. आणि एका भावाने दुसऱ्या भावाला तिथे देण्यावरून मारला. पहिला मर्डर देण्यावरूनच झालेला आहे की देवाने माझा स्वीकार केला, आणि एक म्हणतो देवाने माझा स्वीकार केला नाही. देणाऱ्याला कोणी मारलं? अस्वीकार करणाऱ्या माणसाने, म्हणजे हाबेलला काईनने मारलेला आहे. आणि अशा प्रकारे ह्या गोष्टी परंपरा निरंतर चालत आलेली आहे. आणि आता मलाकीमध्ये आपण ते बघितले. आता लेवी याचा 27 अध्याय आणि 23 वचनामध्ये बघूया. लेवी 27-23 म्हणजे नियमशास्त्र. नियमशास्त्र मग पुढे मोशेने जे लिहिलेलं आहे, जे परमेश्वरापासून त्याला मिळालेलं आहे, त्यामध्ये लेवी 27-30 यामध्ये काय म्हणतो? भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश हा परमेश्वराचा आहे. पुढे त्या काळामध्ये व्यवसाय होते, शेतकरी होते, आणि निश्चितच जे काय मेंढपाळ लोक होते त्या लोकांचं जे काही उत्पन्न आहे त्याचा 10वा हिस्सावर परमेश्वराचा अधिकार आहे. पुढे ते परमेश्वराच्या प्रीत्यार्थ पवित्र होय. प्रेज द लॉर्ड. यस, ही बाब परमेश्वराने नियमशास्त्रात देखील लिहिलेली आहे की तुम्हाला आपला 10वा हिस्सा जो आहे तो परमेश्वराच्या साठी वेगळा काढून ते देणं गरजेचं आहे, आणि ते देवासाठी पवित्र आहे.
ते देवासाठी, देवाच्या प्रित्यार्थ हे पवित्र आहे. आणि यामुळे आम्हाला ही बाब जुना करार असो किंवा नवा करार असो, येशू ख्रिस्ताने नव्या कराराबद्दल निश्चितच असं लिहिलेलं नाही की दशमांश देऊ नका, कारण की हे देत होते परंतु दिखावटीपणाने देत होते. आणि त्यासाठी ही गोष्ट करता कामा नये. यासाठी आपण जेव्हा देतात तेव्हा पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की आपण त्याची जाहिरात करू नये की मी इथे दिलं, मी तितकं दिलं, मी इतकं दिलं, मी इकडे दिलं. कारण की हा समय ढोंगीपणाचा समय, प्रेझेंटेशनचा समय आहे. साधा कोणाला एक बॅग, स्कूल बॅग दिली, साधा पाऊस पडतो एखाद्याला छत्री दिली, एखाद्याला खाण्याचं पॅकेट दिलं की लगेच फेसबुकवर चालला, रील्स आला, रील्स आले, रील्स आले, इतके लाईक मिळाले, तिकडे लाईक मिळाले. हे आता आपण जगीकडे सगळीकडे बघतोच. आपण त्यापैकी नसावे, आपण त्यापैकी नसावे. 2 केळं दिले तरी 5 लोक हात लावून केळं देतात त्यांना, कारण की फार मोठं चॅरिटी वर्क झालेलं हे आपल्याला दिसतं, हे जगामध्ये दिसतं. कारण की लोक आपल्याला दानशूर दाखवायचा प्रयत्न करतात. भारतामध्ये गरीब लोकांची संख्या काही भरपूर संख्या आहे आणि गरीब लोकांना देणं हे निश्चितच पुण्याचं काम आहे. आणि पुण्याचं काम आहे पण ते देखावा करायचं काम नाही. आज ते गरीब आहे परंतु ते आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना 2 टोल्या जेव्हा दिल्या तरी परमेश्वर म्हणतो तू सर्वस्वी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. गरीबाला साठी सूट नाहीये की परमेश्वर म्हणतो तू ते दशमांश, तू गरीब आहे मध्य दशमांश, असं नाहीये. त्यांनी देखील द्यावं, परंतु तो जेव्हा थोडंच देईल तेव्हा बहुत आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथे हा फसवेगिरीनं पैसा घेईल आणि मंदिराला देईल, काही फायदा नाहीये. कारण की तू लुबाडणारा व्यक्ती आहे. लुबाडाचे भ्रष्ट पैसा, ब्लॅक मनी ज्याला आपण म्हणतो, ते तू मंदिराला, चॅरिटीला देतो, त्याचा काही देखील उपयोग नाही. आणि ह्यामुळे नंबर 2 आहे की आपण किती देतो ह्यापेक्षा आपण कोणत्या परिस्थितीमध्ये देतो हे देखील फार महत्वाचं आहे. हे देखील फार महत्वाचं आहे. आणि ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय. अनेक जण म्हणतात की अरे पाळक साहेब ते काय आहे, आम्हाला दशमांश मिळतो, मग आम्ही ह्याच्यात ते 5,000 त्या मंदिराला पाठवतो, 2,000 इकडे पाठवतो, ह्या संस्थेला पाठवतो, 2,000 त्या मिनिस्ट्रीला पाठवतो, 2,000 ह्या गरिबांना. तुम्ही वाटून टाकतात पैसे, डिवाइड करून टाकतात थोडे 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 सगळ्यांना. परमेश्वर म्हणतो की हा दशमांश तू मंदिरात आण. प्रेज द लॉर्ड. तुला तरी द्यायचंय तर मग तू त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी दुसऱ्यांना दे. आपण त्या दानाला विभागित करून प्रत्येकाला देण्याचा अधिकार, म्हणजेच याचा अर्थ आहे की ज्या मंदिराचे तुम्ही सेवा करतात त्या मंदिर लायकीचं नाही दशमांश देण्याचं. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये त्या मंदिराचा देव देखील त्याची काही गरज नाही किंवा ते आज्ञापालन त्याला आवडत नाही असं कुठेतरी होतं. आणि त्यासाठी प्रियांनो तुम्ही विभागून देतात, प्रेज द लॉर्ड, परंतु दशमांश द्या आणि त्यानंतर तुम्हाला जे काही विभागणी करून विविध लोकांना दान द्यायचे ते द्या, ते द्या. अनेकदा लोक रिटायर झाल्यानंतर म्हणतात अभी मैं रिटायर हो गया, अब मैं 1 लाख रुपये का ये देतात, 2 लाख रुपये. ते आयुष्यभर काहीच दिलेलं नसतं. चर्च फंड 20 रुपये देतात महिन्याला. 20 रुपये चर्च फंड देऊन देऊन ते पावत्यासारखं मागतात. 20 रुपयाची पावती, तर 20 रुपयाची. आपण पावती देण्याबद्दल नाही, निश्चितच प्रत्येक जण देतो तर तिची पावती आपल्याला द्यायलाच पाहिजे. कारण की त्याचा चॅरिटीमध्ये हिशोब ठेवायचा आहे. कोणी पण पैसे, कोणी पण मंदिर जे गव्हर्नमेंटद्वारे चालवलं जातं त्या मंदिरामध्ये विदाऊट पावती हे कार्य होणारच नाही. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट आहे की आपण लोकांच्या गौरवासाठी नव्हे तर देवाने आपली पाठ ठोकावी. शाबास, भला विश्वासू जायचा. तू थोडक्याबद्दल विश्वास होता. तुझ्याकडे फार काही नव्हतं, ह्यांच्याकडे होतं, त्यांच्याकडे होतं, त्यांच्याकडे होतं, तरी ते चेंगट होते, ते काहीच देत नव्हते. परंतु तुझ्याकडे कमी होतं तरी तू देवाला देत होता किंवा गोरगरिबांना मदत करत होता, गरजवंतांना मदत करत होता. कदाचित तू गार पाण्याचा प्याला जरी देत असेल तरी देव स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. फार गरीब आहे तू, परंतु तरी देखील मदत करण्याचा आत्मा तुझ्या ठाई आहे, तो देव त्यांना आशीर्वाद देतो. आणि त्याबरोबरच आपण ही बाब देखील लक्षात ठेवायला पाहिजे की अनेक मंदिरामध्ये
अनेक प्रकारच्या सभा आयोजित केल्या जातात, मोठे मोठे वक्ते बोलवले जातात आणि मग त्याचे सगळीकडे ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि मग सगळे मोठे मोठे बॉक्सेस ते ठेवतात आणि त्या बॉक्सेस बरोबरच एक स्लिप देखील असते है ना. आपण त्या स्लिपला निश्चितच प्रॉमिस स्लिप म्हणतो, काही त्यानं प्लेज कार्ड म्हणतात, त्याच्यामध्ये लिहून देतात 10,000 रुपये आता माझ्याकडे नेहमी देत जाईल टप्प्याटप्प्याने थोडं थोडं वगैरे वगैरे करून ते पैसे भरपूर गोळा करतात आणि अनेकदा त्यांचा गैरव्यवहार होताना आपल्याला दिसतो. ऑर्गनायझर लोकांनी काय केलेलं आहे, पैसे स्वतःच्या खिशात घातलेले हे देखील आपल्याला दिसतं. अनेक चर्च लोकांना फसवत आहे, मंडळी फसवत आहे, भ्रष्टाचार चर्चेसमध्ये पैसा मंडळीचा खाल्ला जात आहे हे देखील आपल्याला दिसते. परंतु एक गोष्ट मी परत एक वार आपल्याला सांगू इच्छितो की जे भ्रष्टतेने वागतात त्यांच्या निश्चितच जगामध्ये कदाचित तो पैसा कमवून घेईल, चर्च विकून, लोकांच्या इस्टेटा विकून, म्हणजे मंदिराच्या इस्टेटा विकून, देवाच्या जमिनी विकून कदाचित तो काहीतरी करोडपती लाखोपती बनून जाईल. परंतु मला सांगू इथं देव त्याच्या 7 पिढ्यांपासून त्याचा जाब घेणारा देव आहे आणि त्यामुळे देवाचा पैसा हा पवित्र आहे. देवाचा पैसा हा निश्चितच देव त्याची काळजी आणि त्याच्याकडे लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे कोणी देखील अशा प्रकारे धाडस करता कामा नाही. कारण की लोक ज्याला आपण भक्तजन मोठ्या विश्वासाने देवाला देतात आणि हा पैसा मनुष्याचा नाही, संस्थेचा नाही, हा पैसा कोणाचा आहे, देवाचा आहे. त्यामुळे आज जरी तुम्हाला हिशोब द्यावा नाही लागला, परंतु एक दिवस तिथे हिशोब द्यावा, तिथे ऑडिट होईल, ते भयानक ऑडिट आहे. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज जर तुमचं सर्व काही क्लिअर आहे, व्यवस्थित आहे आणि तर तिथे तुम्हाला निश्चितच म्हणते शाबा भलास विश्वासू दासा, तू थोडक्याबद्दल विश्वास. आता मी तुला बहुतांवर नेमणूक देणार आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, श्रीमंत चर्च, अनेक श्रीमंत चर्च असे आहे ज्यांना फार गर्व आणि अभिमान म्हणतात की आमच्याकडे एवढे डोनर आहे, आमच्याकडे एवढं उत्पन्न आहे, आमच्याकडे एवढे कोटी रुपये मिळतात. परंतु सेवा कार्य म्हटल्यानंतर काहीच करत नाही. ते नुसते एफडी बनवतात आणि अनेक अशा गोष्टी आहे ज्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करतात. परंतु मला सांगू द्या की येशूचं आगमन झालं तर एफडी सकट जाणार आहे का वर? अनेक गरजवंत आहे, अनेक संस्थेला गरज आहे, अनेक गरजवंतांना देण्याची गरज आहे, परंतु हे लोक देत नाही. आणि हे लोक पैसा जमा करून ठेवतात. वाईट वेळ आली तर, वाईट अवस्था आली तर, गरज पडली तर या पैशाचा उपयोग करू. अरे वेळ काय येणार वाईट? प्रेज द लॉर्ड. देवाच्या मंदिरामध्ये देव त्या मंदिराचा सर्व काही करता धरताय, तो त्या मंदिराला कोणती वाईट वेळ येऊ देणार नाही. आणि आली तरी वचन देवाचं सांगतं की धार्मिक 7 वेळेस पडला तरी उभा राहील. प्रेज द लॉर्ड. मग मंदिर काय नाही का? मंदिर तर एवढं महत्वाचं देवाचं, त्याला तो पडू देईल का? त्याला तो भिकेला लागू देईल का? नाही, निश्चितच लागू देणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, तुम्ही आणि मी मंदिराची आणि भक्तांची काळजी करू नका, गरजवंतांना द्या. आणि जेव्हा तुम्ही देतात तेव्हा मला सांगू द्या, ते मंदिर हे देवाचं भक्तिस्थळ म्हणतं. येशू ख्रिस्ताप्रमाणे नाही की ही मंदिर लुटारांची गुहा झालेली आहे. आणि आज आपल्याला लुटारांच्या गुहांच्या बद्दल सांगण्याची गरज नाही, आपल्याला अनेक दाखले आणि उदाहरण देता येईल. परंतु तुम्ही त्यांचा न्याय करू नका. तुम्ही त्यांचा न्याय करू नका, कारण की न्याय करणाऱ्याचा न्यायाधीश तुम्ही नाहीये, स्वर्गातला देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो जर चुकतो, जर तो भ्रष्ट आहे, जर तो सेवक आहे, जर तो एल्डर आहे, तर देव त्याचा झाडा घेणार आहे. आणि देव, दावीद देखील म्हणतो की मनुष्याच्या पेक्षा देवाला सामोरे जाणं अतिशय कठीण आहे. आणि त्यामुळे देवाच्या न्यायाला समोर जाण्यापेक्षा म्हणूनच न्यायाला समोर जाणं चांगलं आहे. कधी पण जर चुकतात तर क्षमा मागा. कदाचित संस्था तुम्हाला क्षमा करेल आणि देवही तुम्हाला क्षमा करेल. परंतु तुम्ही न चुकता जर त्या देवाच्याकडे पोहोचले तर मग तिथे क्षमेची संधी नाही, कारण की जगामध्येच हे सगळं काही होणार आहे. आणि यामुळे आपण वेगवेगळ्या समय दशमांश देणं, उपकार स्तुतीचे दान देणं, स्पेशल दान देणं गरजेचं आहे. अनेकदा आपल्या मंडळीमध्ये अनेक इव्हेंट्स होतात आणि आपण स्पेशल दान हे मागू इच्छितो किंवा त्याचं आव्हान करतो आणि अनेक लोक देतात. काही लोक म्हणतात हे काय करायचं मंदिराला, खूप आम्हाला गरज आहे, आम्हाला द्या. प्रियांनो, आपल्याला आपल्या ऐपती अनुसार द्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवापासून घेणं नाही, कारण की देवाने आम्हाला शिकवलेलं आहे घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठ. पण आम्ही म्हणतो आम्हीच गरीब आहे, तर गरीबच राहणार.
तुम्हाला जर परिस्थिती बदलायची आहे तर तुम्ही देवाला देणं शिका पहिले. प्रेज द लॉर्ड. पहिले देवाला देणं शिका, कारण तर देव तुम्हाला त्याचं प्रतिफळ आकाशातले कपाट उघडून पुरेल नाही एवढं देणार आहे देव. परंतु आम्ही आपला हात आणि आपली गरिबी ह्याच्याच मागे फिरत राहतो, आणि त्यामुळे अनेकदा आपण स्वतःला भिकारी समजतो आणि भिकारीच राहतो. आणि त्यामुळे प्रियांनो, परत एक मी आपल्याला हेच सांगू इच्छितो, जर आपण गरीब आहे, अडचणीत आहे, समस्यात आहोत, तर प्रेज द लॉर्ड म्हणा, कारण की देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टीकडे लक्ष आहे, की ह्याला मला आशीर्वाद पण द्यायचा आहे, ह्याला मला भरपूर पण द्यायचं आहे. नंबर 2, ह्याचे छोटी अमाऊंट पण मी आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज या मंदिराचं प्रगतीचं कारण हेच आहे की या मंदिरातले जे गरीब आहे, अडचणीत, त्या लोकांनी दिलं, आणि त्यामुळे देवाने त्या आशीर्वादाच्या द्वारे मंदिराचं कार्य पुढे नेलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये अनेक गरीब होते, त्यांना जेवढं शक्य झालं त्यांनी देत राहिले, आणि त्यामुळे ते आशीर्वाद, ते जे धन आहे ते आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये आज आम्हाला दिसत आहे, आणि हजारो लोकांना दर सभेच्या दिवशी दिसतं. आणि यासाठी प्रियांनो, तुम्ही खरोखर कौतुकास पात्र आहात, कारण की तुम्ही देणारे आहात. नुसतं देणारे असू नका, तर ही शिक्षण देखील पुढच्या पिढीला द्या. प्रेज द लॉर्ड. मुलांना दिसू द्या, लेकरांना दिसू द्या की माझे मम्मी आणि डॅडी खरोखर देणारे आहे. माझी मम्मी मला भरपूर देते, माझे डॅडी मला भरपूर देतात, पण देवाला देत नाही, हे दिसतं लोकांना. मुलांना दिसत नाही का? हे दिसतं. सगळीकडे बहुत पैसा खर्च करणे केले, मंदिरा म्हटलं की चिल्लर देतात ते. अशा प्रकारची अवस्था मुलांना जेव्हा दिसते, ते म्हणतात की बरोबर आहे, मंदिराला काय द्यायची गरज आहे. आणि ते तुमच्या या चुकीच्या शिक्षणामुळे त्यांचा देखील नाश होतो. त्यांना दिसू द्या की आपले मम्मी डॅडी दशमांश देतात, आपले मम्मी डॅडी देतात, आणि हे जेव्हा त्या मुलांना दिसतं, त्यांना कळतं की या घरांना देण्याची, देवावर, देवाच्या सर्व मागण्या आणि देवाच्या मंदिराला, देवाला देण्याची सवय आहे. आणि जेव्हा देण्याची सवय दिसते, तेव्हा ते आशीर्वादित होतात. प्रेज द लॉर्ड. माझे आई वडील ढोंगी नाही, भरपूर देतात आणि सगळीकडे पब्लिसिटी करतात की मी ह्याला दिलं, त्याला दिलं, त्याला नाही. माझे मम्मी डॅडी देतात, परंतु गपचूप देतात, आणि देवाच्या आज्ञा पालन करत ते देतात. आणि त्यामुळे मी देखील तसं करणार. का? कारण की माझ्या मम्मी डॅडीने जेव्हा दिलं, त्याला कधीच काही कमी पडलं नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या मम्मी डॅडीने जेव्हा दिलं, ते अडचणीत होते, आज आम्ही बघा वर आलेलो आहे. माझ्या मम्मी डॅडीने दिलं, आमच्याकडे पैसा नव्हता, आज आम्ही उत्तमरित्या शिकलो, मोठे जॉब आम्हाला मिळाले. का? कारण की गरिबीमध्ये माझे आई वडील देवाला देत होते. प्रेज द लॉर्ड. तेव्हा देवाने मला श्रीमंत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. ही बाप त्यांना दिसल, तेव्हा ते देखील म्हणतील की यस, आता मला श्रीमंती मिळो ना मिळो, परंतु मी माझ्या देवासाठी देत राहणार. यासाठी की जो जॉब मला मिळाला, त्याच्यामध्ये टेन्शन येऊ नये, त्याच्यामध्ये अडचण येऊ नये, त्याच्यामध्ये समस्या येऊ नये, त्याच्यामध्येही मला भरभराट दिसावी. आणि हे देव बघतो. प्रेज द लॉर्ड. देव बघणार आहे, देव देणार आहे, आणि विपुलतेने देणार आहे. शेवटला पॉईंट घेतो आणि मग मी संपवतो. आणि यासाठी प्रियांनो, पहिली गोष्ट ही ठेवा की आपण देवावर प्रीती करतो, हे देण्याच्या द्वारे प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव आपल्यावर प्रीती करतो. आपण म्हणतो देव तू माझ्यावर प्रेम करतो, हे दे, हे दे, हे दे. बरोबर आहे ना? माझ्यावर तू एवढा प्रेम करतो, तो म्हणतो अरे माझं जीवनच मी दिलं ना तुझ्यासाठी, आणखी काय देऊ? जगात सर्वात मौल्यवान गोष्ट जीवन आहे, ते मी तुझ्यासाठी दिलं, पण तू हे दे, हे दे, हे दे. मग तू माझ्यावर प्रीती करतो, माझ्यावर देव माझ्या. पण आपण देवावर प्रीती करतो तर काय देतो देवाला? प्रीतीचं प्रदर्शक हे आहे दान देणं. आमचे मन अंतकरण जर आटलेलं आहे तर आपण देत नाही. अनेकदा नवऱ्याला बायको म्हणते काय एवढे पैसे देतात, किती महागाई झाली, कसं काय घर चालवायचं, त्याला पैसे वाढवून द्या. मग नवरे म्हणतात अरे काय तू कसं कसं कमवून आणतोय, मला माहिती आहे, तुला काही वाटतं का नाही, एवढ्यातच कसं तरी बसव घर चालव. अनेकदा नवरे चिडतात की बाबा हे कसं आहे, काय काही नाही. हो प्रियांनो, ही बाब आपण अनेकदा जाणून घेणं अतिशय गरजेचं. यस, घर चालवणं कठीण आहे, महागाई वाढली आहे, आणखी युद्धांमुळे आणखीनच महागाई वाढणार आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःचा विचार न करता जेव्हा देतात, तेव्हा देव तुम्हाला बरकत देतो. प्रेज द लॉर्ड. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सर्व जगाचा मालक देव आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला काही गरज नाहीये, आणि मंदिरालाही तुमचं काही गरज नाही. देवाचा मंदिर देव सांभाळल.
परंतु ह्या मंदिरामध्ये आशीर्वाद ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आशीर्वाद कोण देतं? देव या मंदिरामध्ये येऊन देतो. आणि त्यामुळे जेव्हा आपण देवाला देतो तेव्हा त्या देवाची आपण भेट घेत असताना देवाच्या द्वारे आपण रिकाम्या हस्ते नव्हे तर आशीर्वाद घेऊन परत जातो. प्रेज द लॉर्ड. अनेक जण भक्ती करतात, प्रार्थना करतात, सगळं काही करतात, परंतु देण्याच्या बद्दल कमी करतात. आणि अनेकदा ती प्रीती कमी दिसल्यामुळे देवाचे आशीर्वाद आटलेले दिसतात. आणि त्यासाठी आपण प्रीतीचा प्रदर्शक म्हणून आणि या मंदिराचा देव जो आहे त्याला मी देत आहे आणि तो सगळा जगाचा मालक आहे, मी त्याला देते, तर त्याच्यावर काही आपण मेहरबानी करत नाही, तर निश्चितच देव त्याचं प्रतिफळ मला 1000 पट देणार आहे हा विश्वास ठेवून देतो. पुढची गोष्ट जी आहे की आपण कारभारी आहोत देवाचे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला देवाने निवडलं आणि नेमलं, अपॉइंट केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अपॉइंट केलेल्या कारभारीच्या कडून काय केलं जातं? हिशोब घ्यायचा. ऑफिसर असेल, बॉस असेल, तो म्हणतो तेरे को ये वर्कलोड दिया है, काम बरोबर करताय की नाही तो चेक करणार. सुपरवायझर चेक करणार. आज आमच्यामध्ये सोयीक बसलेले ते सुपरवायझर आहे. त्यामुळे त्याच्या हाताखाली जे काम करणारे लोक आहे त्यांची जबाबदारी काय करतो काय नाही करतो ते त्यांच्याकडे आहे. कारण की त्यांना पगार दिला जातो, त्या हिशोबाने त्यांनी काम करायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रियांनो, आम्हाला देवाने या जगामध्ये विविध जबाबदाऱ्या दिले यासाठी की आम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या. प्रेज द लॉर्ड. आणि ती जबाबदारीमध्ये एक जबाबदारी ही देखील आहे की आपण देवाला द्यावं. प्रेज द लॉर्ड. इतकंच नव्हे तर आपल्या आजूबाजूला राहणारे गरीब वन त्यांच्यावरही दया करावी. आणि हे काय आहे? आपले कारभारी पण, ज्याला स्टुअर्डशिप म्हणतात, त्याची एक जबाबदारी देखील आहे. 2 वचन वाचतो आणि संपवतो. पहिले तिमोथेय 6वा अध्याय आणि 17व वचन. तिमोथेला पहिले पत्र आणि 6 आणि 17 हे वचन हायलाइट करून घ्या. पहिले तिमोथी 6 आणि वचन आहे 17. युगातल्या धनवानाला निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर तो जिवंत देव आपणास उपभोगा करता सर्व काही विपुलतेने देतो, त्याच्यावर आशा ठेवावी. परत एक बार हायलाइट करा. धनवानांना, ज्यांच्याकडे पैसे आहे, त्यांना देव निक्षून सांगतो की तुम्हाला फार पैसा मिळाला तर चढून जाऊ नका, गर्विष्ठ बनू नका, तर या चंचल धनावर विश्वास ठेवू नका. आज तुमच्याकडे पैसा आहे, उद्या तुम्ही भिकेलाही लागू शकतात आणि हे आज आपण जगामध्ये बघतो. आणि अशा अवस्थेमध्ये तो जिवंत देवाच्या उपभोगासाठी तो विपुल देतो याचा विश्वास तुम्ही ठेवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला जास्त दिलं आणि तुम्ही विश्वासू आहे तर देवाला हे वाटतं की हा विश्वासू व्यक्ती आहे, ह्याला जर जास्त पैसे दिले तर हा मला म्हणजे माझ्या सेवेसाठी देखील विपुल देईल. प्रेज द लॉर्ड. परंतु आपल्याला जास्त दिलं आपण देतच नाही. काय म्हणतो? नाही, मेने काम किया, मेने शिक्षण लिया, मी हे केलं, मी केलं, तर मग मला एवढं मिळायलाच पाहिजे आणि असं म्हणून आपण समाधानी बसतो. परंतु इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की जर जास्त दिलं तर देव तुमच्याकडे बघतो यासाठी की तुम्ही जास्त द्यावं. आणि दुसरा भाग आहे याकोबाचं पत्र 2रा अध्याय. याकोबाचं पत्र याचा अध्याय 2 यामध्ये एक वचन वाचा आणि मग मी संपवतो. याकोबाचं पत्र 2रा अध्याय आणि वचन 3 ते 6. कोणीतरी जोरात वाचा. कपडे घातलेल्या इसमाला पाहून म्हणतो की ही जागा चांगली आहे, इथे बसा. पैसेवाला माणूस आला, चांगल्या पोझिशन वाला माणूस आहे की एकदम खुर्ची बिर्ची पुसून बिसून बसवता. बेटा 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 पॉश पैसेवाला माणूस आलाय, पैसेवाला आलाय, याला पुढे बसवा, याचं कौतुक करा, याचं नाव घ्या, ह्याचं पद सांगा, ह्याचा सगळं गौरव करा. तुम्ही भपकेगार मनुष्याला बघितल्यानंतर लगेच कौतुक करायला लागतात. पुढे काय लिहिलेलं आहे? तू बाबा उठ 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 भाई, बडा आदमी आहे, उठा उठा. तो म्हणतो अरे मी थकलो, मग किती वेळा, खाली बसून घे. तो पैसेवाला माणूस आहे, तो खुर्चीवर बसणार. डोनेशन दिली खुर्ची, ती तू कशा काय बसू शकतो त्या खुर्चीवर? डोनेशन दिलेली खुर्ची आहे ती, स्पेशल आहे. तू बसला एवढ्या वेळ ना, बस झालं, आता बस खाली, चल, काही दिलेलं नाही तू. आणि अशा प्रकारे आपण काय करतो? पैशावाल्याचं कौतुक आणि गरीबाचा अपमान. पुढे तुम्ही भेदभाव करता नाही. तू दुर्विचारी न्यायाधीश बनला आहे का नाही? माझ्या बंधूंनो, लोकांच्या दृष्टीने जे दरिद्र आहे
त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यासाठी, बघा आता म्हणतो जे दरिद्री आहे, गरीब आहे, त्यांच्या बद्दल याकोब प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ असा म्हणतो की तुम्हाला विश्वास संदर्भात धनवान होण्यासाठी जे राज्य देवाने आपल्याला प्रीती करण्याला देव केले त्याचे वारीस होण्यासाठी तुम्हाला निवडले आहे किंवा नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे धन नाही, पैसा आहे, परंतु देवाच्यासाठी देणारे वारीस असावं. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे काहीच नव्हतं, परंतु तरी देखील आम्हाला आमच्या ऐपतीपेक्षा जास्त आम्ही दिलं, म्हणजे तुम्ही काय आहे, विश्वासात धार्मिक आहात. प्रेज द लॉर्ड. विश्वासात देणगी दाता आहे, हे जगाला दिसू द्या. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, म्हणून तुम्हाला निवडले आहे की नाही. गरीबाला यासाठी निवडलंय की तो ऐपतीपेक्षा जास्त देतो, जसं त्या विधवेने दिलेलं आहे. आणि श्रीमंताला यासाठी निवडलंय की तुला जास्त दिले तर तुला जास्तही द्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा हे दिसतं तेव्हा तुम्ही कोण असतात, देणारा जो भपकेदार व्यस्त असतो त्याचं कौतुक होतं, त्याचं सगळ्याकडे उदय होतं, त्याचं नाव गाजवलं जातं, तो ढोंगी धार्मिकता दाखवतंय. गरीब व्यक्ती बिचाराला कोणीच कौतुक करत नाही, लाड करत नाही, आणि तो म्हणतो मला कोणीच बघत नाही, जाऊ दे मी पण देत नाही. अनेक जण म्हणतात काय द्यायचं आता, एवढ्याशाने काय फरक. एवढ्याने खूप फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. थोडं जेवढं तुम्हाला देतात. अनेकदा मला इथे येतात, मी प्रार्थना करतो, 10 रुपये माझ्या हातात 10चा कॉईन ठेवतात, पाळक साहेब हे घ्या जाणं, आणि मग आपण दानपेटीमध्ये ते टाकतो. म्हणण्याचा अर्थ आहे की देखील देवाला आवडणारा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ते श्रमाचे फळ आहे जे तुम्ही मंदिराला देवासाठी दिलेलं आहे, आणि ते जेव्हा तुम्ही देतात देव त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की परत एक वार देण्याच्या द्वारे धार्मिकता, हो पवित्र परमेश्वरा, ती आज आम्ही परत एक वार बघितलेली आहे. खरोखर पित्या, तू आम्हासाठी सर्वस्वी दिलंय, परंतु आम्ही काय देणार याचा गांभीर्याने आम्ही विचार करत असताना आम्ही खरोखर पैशाच्या शिवाय तुला काय देतो. परंतु पित्या, आज तू आमच्याकडे बघतो, आमच्या शरीराकडे बघतो, आम्हाला दिलेल्या आयुष्याकडे बघतो. त्याला कितीतरी वर्ष तू जगवलेलं आहे आणि सुखी जगवलेलं आहे. त्याच्या मोबदल्यात आम्ही काय देणार, आम्ही काही देखील देऊ शकत नाही. तरी देखील वेळ देण्याच्या बद्दल देखील आम्ही कमी पडतो. आम्ही प्रार्थना करत नाही, आम्ही आपल्या घरी कौटुंबिक भक्ती करत नाही, आम्ही वचन वाचत नाही, आम्ही पवित्र परमेश्वर मंदिराला येत नाही, आणि अशाद्वारे आम्ही भिकेला लागलेल्या लोकांसारखी अवस्थेमध्ये जगतो. हो येशू, सर्वप्रथम तू वेळ मागतो आमच्याकडे. त्याचप्रमाणे जे काही आम्हाला तू आरोग्य दिले, ते आरोग्य देखील देवा तुझ्यासाठी खर्च करावं, श्रमाने तुझी सेवा करावी. त्याचप्रमाणे धनाने देखील तुझी सेवा करावी, ही तुझी अपेक्षा असताना प्रभूमध्ये आज अनेक लोक अडचणीत आहे, गरीब आहे, आणि पवित्र परमेश्वर निराश्रित आहे. तरी देखील ते जेव्हा देतात तेव्हा येशू त्या 2 टोल्यांकडे तू बघतो आणि त्याला म्हणतो, खरंच या स्त्रीने सर्वस्वी मधून मला दिलेलं आहे. आज पित्या तुझा धन्यवाद असो की असे गरीब जन आम्हामध्ये ठेवलेले आहे, ते देतात, त्यामुळे मंडळीची सेवा, देवाची सेवा वृद्धिंगत होत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला धार्मिकता ढोंगीपणा दाखवतात, आणि त्यामुळे पित्या आम्हाला असं दिसतं की त्यांच्या वर देवाच्या आशीर्वादाची वृष्टी होत नाही. आणि यासाठी देव तू म्हणतो की ढोंगीपणा सोडा, देवाचे आज्ञापालन करा. दुसऱ्या बाजूला गरिबांना म्हणतो की यस, तुम्ही द्या, तुमचं कमी धन देखील माझ्यासाठी मोलाचं आहे, कारण की मी त्या सर्व गोष्टीकडे बघतो. आज पित्या धन्यवाद आणि स्तुती करतो, कारण की मंदिरासाठी बहुत जण दशमांश देणारे असे लोक आहे, बहुत जण दान अर्पण पवित्र पित्या मंडळीची सेवा म्हणजेच तुझी सेवा पुढे नेणार आहे. त्यांना सर्वांना तू पुरवणार नाही का? जे अडचणीत आहे, ज्यांना नोकरीने, ज्यांच्या घरात गरिबी आहे, महागाईचं ओझं आहे, पित्या तू म्हणतो की मी सर्वच त्यांना आशीर्वादितच करणार आहे, कारण की त्यांनी मला दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा प्रतिफळ ह्या जगामध्ये प्रथम मी देणार, आणि जगाच्या नंतरचं जे जग, तिथे ते विश्वासू म्हणून बहुतांवर नेमणुकीचा लाभ देखील घेणार. आभार मानतो आज पित्या, तू आम्हाला भेटला येशूच्या नावात. आमेन, आमेन.